महामार्गावरील तळबीड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या हॉटेल शुक्रदारावर अवैध पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू होता। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकानं बुधवारी सायंकाळी या लॉजवर छापा टाकून परराज्यातील 2 पीडित महिलांची सुटका केली असून हॉटेल व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा जिल्ह्यात अवैध वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीनं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकानं वराडे तालुका कराड गावच्या हद्दीत ही मोठी कारवाई केली। यातील 2 पीडित महिलांची त्यांनी सुटका केली आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना वराडे तालुका कराड गावच्या हद्दीत सुरू असलेल्या हॉटेल शुक्रदारा येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्यासह विशेष पथकाला छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले। पथकाने डमी ग्राहकांच्या माध्यमातून खातरजमा करून पंचासमक्ष हॉटेल शुक्रदारा येथे धाड टाकली। या कारवाईत हॉटेल व्यवस्थापक सूरज मारुती सावंत वय 27 राहणार भिकवडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली हा 2 महिलांकडून अवैध वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तात्काळ 2 परराज्यातील पीडित महिलांची सुटका करत संबंधितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कारवाई कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे करत आहेत। दरम्यान जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींविरोधात यापुढे कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहतील असा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनानं दिला आहे। तसेच या यशस्वी कारवाईबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि संपूर्ण कारवाई पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे।